न्यायालय भरती या संदर्भातील हा 9व्या क्रमांकाचा व्हिडिओ असून जी केचा पॅटर्न कसा आहे हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या आधारे आपण समजून घेत आहोत. तर त्या अनुषंगाने बघा, खालीलपैकी कोणता हे वरचे जे प्रश्न ते झालेलं आहे, त्यामुळं टू द पॉईंट डायरेक्टली या मुद्द्यावर येणार आहोत. 9व्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे, अर्थात एक व्हिडिओ कमीत कमी 15, 16, 17 ते 20 मिनटाच्या दरम्यान आहे. बघा, मी 9 दिवस झालं कंटिन्यू व्हिडिओ हे अपलोड करत आहे. खालीलपैकी कोणता बंदर समूह पश्चिम समुद्रकिनारी मैदानावर स्थित आहे? तर ते मुरगाव आणि कांडला. म्हणजेच काय, भारताच्या पश्चिमेकडे खालीलपैकी जी बंदरे आहेत त्यांची नावं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, आणि या साईडला पूर्वेला जे बंदर असतील ते देखील नावं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. अभ्यास काय करावा आणि कसं करावा यासाठी तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे वाचणं आवश्यक आहेत. हू अमॉंग द फॉलोइंग प्रपोज्ड द लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन्स? जोसेफ प्रोस्ट. आता हे प्रश्न कसा आहे, काय जीकेचा पार्ट आहे असं म्हणू शकतो आपण, परंतु हा माझ्या वाचण्यात नव्हता, ऑनेस्टली सांगतो. त्यामुळे आउट ऑफ द सिलेबस म्हणा किंवा हार्ड लेवलचा प्रश्न अशा प्रकारचे ह्याला तुम्ही गृहीत धरू शकता. चितगाव शस्त्रगार हल्ल्याचा नेता कोण होता? तो सुरेशन. हा या सरळ शिवमधला रिपीटेड प्रश्न आहे. जानेवारी 2025 पर्यंतच्या जे माहिती आहे त्या माहितीनुसार राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत अर्थात बिलो पॉवर्टी लाईन BPL कुटुंबाला त्यांच्या मुख्य कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर किती एकरकमी आर्थिक मदत दिली जाते? तर 20,000 रुपये. बरोबर, हे फक्त कागदावरच होतं. ठीक आहे. महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम 2002 सुधारणा विधेयक 2024 विधिमंडळाने कधी मंजूर केले? तर ते 19 डिसेंबर 2024. बघा, आता नवीन सुधारणा कायदा जो आहे, नवीन अर्थसंकल्प जे सादर झाला 2026चा, त्यानुसार नवीन आयकर कायदा ही कधीपासून लागू झाला असा प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं एक उत्तर लक्षात ठेवा, 1 एप्रिल 2026. हे एक पॉईंट आहे. आणि नवीन अर्थसंकल्पामध्ये किती कॉरिडॉरची घोषणा केलेली आहे किंवा त्यावर फोकस करण्यात येणार आहे? तर त्याच्यात 7. त्यापैकी महाराष्ट्रात 2 आहेत. एक पुणे ते मुंबई, ओके, पुणे ते मुंबई, आणि पुणे ते हैदराबाद. पुणे ते हैदराबाद हे 2 कॉरिडॉर महाराष्ट्राच्या दृष्टीने लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणता भाग हा भारताच्या द्वीपकल्पीय पठाराचा भाग नाही? तर भाबर पट्टा. असं नावच नाही आहे, ते सोडून द्या. त्यामुळे हे नाही, आपण डायरेक्ट पॉईंट घेतात उत्तर असलेले. ओके. खालीलपैकी 1970मध्ये राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने NDDB सुरू केलेल्या कोणत्या कार्यक्रमात भारत सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला? तर ऑपरेशन फ्लड योजनेअंतर्गत वर्गीस कुरियन हे नाव तुम्ही ऐकलं असेल, दुग्ध क्रांतीचे जनक. वर्गीस कुरियन, ज्यांना दुग्ध क्रांतीचे जनक असं संबोधलं जातं, त्यांच्या अथक परिश्रमामुळे भारतामध्ये ऑपरेशन फ्लड यशस्वी झालेला आहे. ओके. आणि भारत हा सर्वाधिक उत्पादक देश देखील बनलेला आहे दुग्ध उत्पादक. व्हॉट इज द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ऑल्सो नोन ॲज कंपनी ऑफ मर्चंट्स? व्यापाऱ्यांचं कंपनी असं ओळखलं जात होतं. विच ऑफ द फॉलोइंग मेजर्स इज कॉमनली यूज्ड टू डिटरमाइन द लिटरसी रेट इन महाराष्ट्र? सेन्सस डाटा ऑन लिटरेट पॉप्युलेशन. आता बघा, एखाद्या राज्याचं कुठलेही साक्षरता दर ठरवायचा असेल तर जी जनगणनेमध्ये आकडेवारी असते त्या आकडेवारीच्या आधारेच काय तुमचं काय ठरवलं जातं? साक्षरता दर ठरवलं जातं. ओके. कॅप्टन रामभाऊ लाड यांनी नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यातील सरकारचे सशस्त्र पथक महाराष्ट्राच्या संदर्भातले असलेल्या नियंत्रणाखालील गावामध्ये समांतर सरकार म्हणून काम करत असलेल्या खालीलपैकी कोणत्या गटाचे नेतृत्व केले? तर ते तुफान सेना. प्रश्न अवघड वाटत असला तरी तुफान सेना हा वाचण्यात आलेला प्रश्न आहे, जे महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भातील प्रश्न आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, विच मॅन्युफॅक्चरिंग सिटी इन महाराष्ट्र नोन फॉर इट्स इंडस्ट्रियल इस्टेट डेव्हलप्ड बाय MIDC महाराष्ट्र इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन इज अ सिग्निफिकंट हब फॉर द फार्मास्युटिकल अँड केमिकल इंडस्ट्रीज? तर तारापूर. आता बघा, तारापूर जे आहे, तारापूर हे भारतातील पहिलं अणुऊर्जा केंद्र आहे. आता ह्याच्यात महत्त्वाचा मुद्दा काय की तारापूरचं जे आहे ना, पुनर्जीवन करण्यात येणार आहे. ही बातमी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर लेणी मंदिर वास्तुशास्त्र एक अपवादात्मक उदाहरण म्हणून त्यांच्या उत्कृष्ट सार्वत्रिक मूल्यासाठी ओळखले जाणारे एलिफंटा लेण्यांना कोणत्या वर्षी युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ म्हणून संबोधित करण्यात आलेले आहे? 1987. हा खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, तर वर्ष लक्षात ठेवा अजिंठा लेणीच्या संदर्भात, आणि जिल्हा विशेषमध्ये देखील हे लक्षात ठेवा. 2018मध्ये पहिल्यांदाच मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स समिट कुठे आयोजित करण्यात आली होती? तर
बघा ते झालं, ज्याच्या शेवटी सरकारने अनेक क्षेत्रामध्ये 12 लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित केल्याचा दावा केला होता. स्थळ कुठं होतं तर ते विचारलं आहे, टू द पॉईंट विचारण्याऐवजी पुढे एवढं लेंदी प्रोसेस केलेलं आहे. असे प्रश्न द्यायचं कारण काय असतं, तुमचा वेळ वाचू नये. म्हणजे बघा नेमकं त्यांना कुठंतरी मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन समिट कुठे आयोजित केली एवढाच प्रश्न विचारायचा होता, परंतु शेवटी त्यांनी अननेसेसरी किंवा अननेसेसरी म्हणा किंवा पेपर पॅटर्न हार्ड करण्यासाठी म्हणा तो पॉईंट दिलेला आहे. म्हणजे तुम्ही कसं टॅकल करता ह्या प्रश्नांना ते डिपेंड तुमच्यावर आहे. याचं उत्तर मुंबई आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले आणि जे भिल्लांचे नाईक प्रमुख होते ज्यांनी पूर्वी ब्रिटिशांची सेवा केली होती, खाजा सिंग असं यांचं नाव आहे. फेब्रुवारी 2025 प्रकाशित झालेलं द वर्ल्ड आफ्टर गाझा अ शॉर्ट हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिलं तर पंकज मिश्रा. ओके, रिपीटेड प्रश्न झालेला आहे. डिसेंबर 2024 कोणते 2 देश अधिकृतपणे ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप CPTPP साठी व्यापक प्रगतीशील करारात सामील झाले तर युनायटेड किंगडम ऑफ ऑस्ट्रेलिया. त्यानंतर नोव्हेंबर 2024 भारताने ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऑस्ट्रा हिंद नावाच्या संयुक्त लष्करी सरावाच्या 3ऱ्या आवृत्तीची सुरुवात कुठे झाली तर पुणे या ठिकाणी. त्यानंतर आहे नीलगिरी बायोस्फिअर रिझर्व कोणत्या राज्यामध्ये पसरलेला आहे, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक. हे ह्याच्यातले काही प्रश्न जे आहेत ना झालेले आहेत यापूर्वी, तर आपण न झालेले प्रश्न शोधूया. ओके, त्यानंतर बघा इंडियन ब्रँड इक्विटी फाउंडेशन IBEF नुसार खालीलपैकी कोणता भारतातील सर्वात मोठा सार्वजनिक क्षेत्रातील स्टील प्लांट आहे तर भिलाई स्टील प्लांट. खालीलपैकी कोणता भारतावरील एल निनो घटनेचा परिणाम आहे. मी अगोदरही सांगितलं होतं की ह्या एल निनो जर सक्रिय झाला तर भारतातील मान्सून हे कमकुवत होतं. जसं ला निनोवर प्रश्न आला होता तसंच ला निनोच्या विपरीत घटना एल निनोमध्ये होती. ला निनो असेल तर काय होत असतं की मोठ्या प्रमाणामध्ये ला निनो असेल तर मान्सून चांगला येत असतो. त्यानंतर वेन क्रिएटिंग अ न्यू ब्लँक प्रेझेंटेशन, ठीक आहे पॉवर पॉईंटमधला आहे, ठीक आहे वाचून दाखवतो चला. When creating a new blank presentation in PowerPoint, which of the following steps is the correct sequence to initiate a presentation with only a blank title slide? हे संगणकाचा प्रश्न आहे. एक फाईल टॅबमध्ये जायचं, ओपन द बॅकस्टेज व्ह्यू, सिलेक्ट न्यू आणि क्लिक ऑन द ब्लँक प्रेझेंटेशन थंबनेल. हे प्रोसेस आहे, हे प्रॅक्टिकल करा असं पुस्तकात. ठीक आहे प्रश्न आलाय ठीक आहे, परंतु प्रॅक्टिकल केल्यावर हे प्रश्न तुम्हाला लक्षात राहील. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाचा उद्देश उत्पन्न आणि दर्जातील असमानता कमी करणे हा आहे. अनुच्छेद 38. पंतप्रधान राजीनामा देतात किंवा मृत्युमुखी पडतात तेव्हा काय होते, पंतप्रधानाचा राजीनामा किंवा मृत्यू यामुळे मंत्रिमंडळ आपोआप काय होते, विसर्जित होते. पुढे आहे कोणत्या प्रदेशाला भारतीय संघराज्याशी जोडण्यासाठी संविधान 10वी सुधारणा अधिनियम 1961 लागू करण्यात आले. हे पॉईंट लक्षात ठेवा कारण रिपीटेड प्रश्न आहे, नेहमी पडतो. तर ते आहे दादरा नगर हवेली. पुढे सेडिटियस मीटिंग्स ॲक्ट 1907 कोणत्या नियामक मंडळाने लागू केला होता तर इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. त्यानंतर परफॉर्मन्स बजेटिंग प्लॅनिंग प्रोग्रामिंग बजेटिंग सिस्टीम PPBS चे प्राथमिक उद्दिष्ट काय, सार्वजनिक खर्चाची कार्यक्षमता सुधारणे असं आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडका भाऊ योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे. ह्या लाडक्या भाऊ योजना म्हणजेच काय माहिती आहे का, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. ओके, बेरोजगार तरुणांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण आणि आर्थिक मदत करणे. यावर 4 ते 5 वेळेस न्यायालयाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला. एक अनुदान किती म्हणजे मानधन किती मिळणार, जर तुमचं 12वी झाले असेल तर तुम्हाला 6,000 मिळणार होतं, डिप्लोमा असेल तर 8,000 होतं आणि पदवी असेल तर तुम्हाला 10,000 होतं. ओके, जास्तीत जास्त 10,000 पगार. Which of the following statements best describe the significance of Millikan oil drop experiment? तर it determined the charge of an electron. हे जे मिलिकन ऑइल ड्रॉप प्रयोग आहे त्यात काय नेमकं होतं, ह्याच्यामध्ये काय होतं, जे इलेक्ट्रॉन चार्ज आहे ते म्हणजे काय होत असतं, फिक्स कळत असतं. त्यानंतर पोर्तुगीजांची पहिली मोहीम भारताकडे केव्हा निघाली, 1497. जबरवान राग कोठे स्थित आहे, हिमालय पर्वतरांग या ठिकाणी स्थित आहे. रिपीटेड प्रश्न. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना 2025 चे प्राथमिक उद्दिष्ट काय, वृद्धांना मोफत वैद्यकीय उपकरणाचे वाटप करणे. त्यानंतर हे पण झालेला प्रश्न आहे. ओके, मी वरील काही प्रश्न स्किप केलेले आहे कारण ते खूप रिपीटेड होते. ठीक आहे, तर आता जे नाहीत ते घेतो मी.
1833च्या चार्टर कायद्याअंतर्गत कायदा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर लॉर्ड मेकॉले. खालीलपैकी कोणता निर्देशक महाराष्ट्रातील उपेक्षित समुदायामधील नोकरीची असुरक्षितता आणि अर्धरोजगारीचे अंडर एम्प्लॉयमेंट सर्वोत्तम मापन करतो? तर सध्याची दैनिक स्थिती CDS बेरोजगारी. भारतातील हायपरलूप प्रकल्पाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर मुंबई पुणे कॉरिडॉर हा भारतातील पहिला पूर्णस्तरीय हायपरलूप प्रकल्प असणे अपेक्षित आहे. आणि 1100 किलोमीटर वेगासाठी डिझाईन केलेला भारतातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक IIT मुंबई येथे पूर्ण झाला. हे विधान चुकीचं आहे. पुढे आहे हायपरलूप ट्रेन्स घर्षणरहित व्हॅक्यूम सील केलेल्या वातावरणात धावतील ज्यामुळे जलद प्रवास आणि ऊर्जा कार्यक्षमता मिळेल. तर हे बरोबर आहे. म्हणजे काय माहिती आहे का, ही पट्टी जरी असली रेल्वेला टच करून रेल्वे चलत असते, पण हायपरलूपमध्ये तसं नाही. म्हणजे ह्या रेल्वेमध्ये आणि ह्या पट्टीमध्ये गॅप राहील आणि त्या जीवावर म्हणजे एक टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यावर ते फास्ट रन करेल. ओके. खालील विधानावर महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक ओळखा. ठीक आहे. मदन मोहन मालवीय यांच्यासह ते काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या संस्थापकापैकी एक होते. त्यांना लोकनायक बापूजी ही पदवी देण्यात आली ज्याचा अर्थ लोकनेता आदरणीय पिता असा होतो. त्यानंतर प्रश्न आहे सुभाषचंद्र बोस आणि जतींद्र मोहन सेनगुप्ता यांच्यातील वादामध्ये मध्यस्थी करण्यासाठी त्यांची निवड झाली होती. नाव आहे माधव श्रीहरी अणे. ओके. पुढे 2025 आणि 2026 दरम्यान सुरू करण्यात आलेला कोणता उपक्रम विशेषतः महाराष्ट्रातील तरुणांमध्ये डिजिटल साक्षरता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करते? तर राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियान. रिपीटेड प्रश्न आहे. पुढे आहे 21 डिसेंबर 1909 रोजी ब्रिटिश भारतात नाशिकचे जिल्हाधिकारी आर्थर जॅक्सन यांचे गोळ्या झाडून हत्या करणारे नाशिकचे भारतीय स्वातंत्र्य सैनिक कोण होते? तर अनंत लक्ष्मण कानेरे. त्यानंतर कोणते पर्वत शिखर हे नाशिक जिल्ह्यात आहेत? नाशिक जिल्ह्यातील साल्हेर आहे. त्यानंतर सप्तशृंगी आहे. ही दोन नाहीत. ओके. खालीलपैकी कोणाला प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला? डॉक्टर प्रमोद महाजन. आता हे एक लक्षात ठेवा 2025चा कोणाला देण्यात आला. इयत्ता हे तुमच्यासाठी प्रश्न. ओके. इयत्ता 1 ते 8 म्हणजे 1ली ते 8वी मधील विद्यार्थ्यांच्या पुढच्या पिढीमध्ये हवामान जागरूकता आणि हरित मूल्य रुजवण्यासाठी महाराष्ट्र सरकार युनिसेफ सोबत डॅश डॅश नावाचा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे. माझी वसुंधरा अभ्यासक्रम. परंतु आता तसं काही हालचाली दिसत नाहीत कारण ही जी योजना होती ती आता शक्यतो तरी सुरुवात नाही अजून. पुढे आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेनुसार महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याला डॅश डॅश मिळतील. किती रुपये मिळतात? दरवर्षी 6,000 रुपये. शक्यतो 3 हप्त्यामध्ये हे पैसे देत असतात. त्यानंतर संविधान सभेने तयार केलेल्या मूलभूत अधिकारांच्या दृष्टीने वृत्तपत्र कायद्याचे परीक्षण करण्याच्या उद्देशाने 1947 मध्ये डायरेक्ट उत्तर वाचतो 1947 मध्ये वृत्तपत्र चौकशी समितीची स्थापना करण्यात आली. पुढे आहे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत कोणाला म्हणजे कोणत्या प्रवर्गातील लोकांना बांधलेली घरे दिली जातील? इतर मागासवर्गीय. ऑक्टोबर 2023 मध्ये महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक महिला पोलीस महासंचालक कोण? रश्मी शुक्ला. आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण? हा प्रश्न तुम्हाला 101% येणाऱ्या कुठल्या तरी परीक्षेमध्ये म्हणजे वाचण्यात येईल. ओके. अन्न मार्गदर्शक पिरॅमिडमध्ये खालीलपैकी कोणते अन्न पिरॅमिडच्या शीर्षस्थानी आहे? तर ते चीज. ओके. म्हणजे पिरॅमिड म्हणजे कसं असते हे इथं असते चीज. डॅश डॅशमध्ये ऑक्झॅलिक आम्ल असते. हे रिपीटेड प्रश्न आहेत. लॅक्टिक आम्ल टोमॅटो. त्यानंतर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबू. बाकीचा व्हिडिओ जो आहे आपला उद्या उपलब्ध होईल रात्री ठीक 8 वाजता. तुम्हाला हे GKचे सगळे आहेत व्हिडिओ हे 10 ते 15 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये आपण कव्हर करून घेणार आहोत. ओके. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.